तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण आता जाणून घेतोय की मल्हार हा आता आईला सांगत असतो की आम्ही आज ऑफिसमध्ये मिस नुपूरचा वाढदिवस साजरा केला, पण त्यांना आनंदच नाही झाला. त्यावेळी मग आई सांगत असते, वेदांत गेल्यापासून फक्त आठवणींवर जगत असलेली मुलगी एकाएकी सगळं विसरेल आणि वाढदिवस साजरा करायला तयार होईल असं तुम्हाला का वाटलं? त्यावर मल्हार म्हणतो, हे बघा आई, जर नुपूरला त्या सगळ्यातनं बाहेर काढायचं असेल तर आपल्याला तिला आवडतील अशा गोष्टी कराव्या लागतील आणि त्यासाठी मिस नुपूर नेमक्या स्वभावाने कशा आहेत हे मला जाणून घ्यावं लागेल. त्यामुळे जर तुम्ही मला सांगितलं की त्या नक्की स्वभावाने कशा आहेत तर बरं होईल. मग आता लगेचच आई म्हणते, ठीक आहे, मी सांगेन तुला, मला माहिती आहे तेवढं, पण तरीही तू एक गोष्ट कर. आणि मग आई त्याला काहीतरी सांगते. त्यानंतर मग आता इकडे नुपूरला तिची भाची विचारत असते, तू आपण गुढीपाडवा का ग सेलिब्रेट करतो? त्यावेळी मग नुपूर ही तिला सांगत असते की गुढीपाडवा नक्की का साजरा करतात, गुढीपाडव्याचं वैशिष्ट्य काय आहे. मग ती विचारते, तू गुढीपाडवा केल्याने काय होतं? मग त्यावेळी नुपूर तिला सांगते, गुढीपाडवा केला की इतक्यात त्या ठिकाणी तिची आई येते आणि म्हणू लागते, काहीही चांगलं होणार नाही आहे आपल्या आयुष्यात, समजलं ना? उगाच माझ्या मुलीला खोट्या नाट्या आशा तरी दाखवू नको. नुपूर म्हणते, काय झालं वहिनी, तू हे असं का बोलतेस? काही घडलं आहे का? त्यावर मग ती म्हणू लागते की हे बघ प्रॉपर्टी बिल आलं आहे आपलं, कितीतरी महिने कितीतरी वर्ष आपण हे बिल भरलंच नव्हतं ना, त्यामुळे बघ आता किती बिल आलं आहे ते. आता या बिलाचं काय करायचं आहे ते तू बघ, आणि तू काय इथे बसली आहेस, चल तुला अभ्यास वगैरे नाही आहे का? असं म्हणत ती स्वतःच्या मुलीला लगेचच तिकडनं खेचत घेऊन जाऊ लागते. त्याबरोबर आता नुपूर हातातली फुलं वगैरे सगळं खाली ठेवते आणि पहिलं प्रॉपर्टी बिल बघायला घेते आणि म्हणते, बापरे, एवढं बिल कसं भरू मी आता हे बिल, आणि काय करू? माझ्या आयुष्यात कुठलाही आनंद मला एकटीने आणि स्वतःहून मिळणारच नाही आहे का? तर दुसऱ्या बाजूला आता इकडे आई ही मल्हारला काय करायचं नुपूरला खरं ओळखण्यासाठी हे सांगते आणि तिकडनं जायला निघते. इतक्यात तिच्यासमोर सागरिका येते आणि सागरिका आता तिला अडवते आणि विचारते, मल्हार तुझ्याबरोबर काय बोलत होता? त्यावर ती म्हणते की मलाच तुम्हाला सांगायचं नाही आहे. त्यावर सागरिका तिला म्हणत असते, हे बघ, मी विचारते व्यवस्थित, तुझ्याशी प्रेमाने बोलते तर मला उत्तर दे. त्यावर ती म्हणते की तुम्ही मग हे जाऊन तुमच्या भावाला का नाही विचारत की ते माझ्याशी काय बोलत होते? सागरिका म्हणते, मी मल्हारशी तर बोलेनच, पण मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे. मला माहिती आहे की मल्हार तुझ्याबरोबर बोलत होता म्हणजे नक्कीच तो नुपूरबद्दलच काहीतरी बोलत असणार. काय बोलत होता ते लवकर सांग. त्यावर ती म्हणते की काही गोष्टी गुलदस्त्यात राहिल्यात त्याच बऱ्या आहेत, नाहीतर तुम्हीच अडचणीत याल. आणि एवढं बोलून आई आता घरी येते. नुपूर आता इकडे फोनवर फोन ट्राय करत असते त्या टॅक्स ऑफिसमध्ये, पण तिकडे काही फोन लागत नसतो. आई नुपूरला विचारते, नुपूर काय झालं? त्यावर नुपूर म्हणते, आई, माझ्या आयुष्यात ना एकही दिवस चांगला सुखासुखी जाऊ शकत नाही ना. हे बघ, हे आपलं प्रॉपर्टी टॅक्सचं बिल आलं आहे, एवढी वर्ष गव्हर्मेंट झोपली होती आणि आत्ता अचानक जाग आली आहे त्या लोकांना, बघ. त्याबरोबर आता ती विचारते, किती आहे बिल एवढं? मग आता आई ते बिल बघते आणि म्हणते, बापरे, एवढं बिल? त्यावर मग लगेचच ती म्हणते, हो, एवढं बिल. आणि हे एकच सरप्राईज नाही आहे आई, आज माझ्या वाढदिवसात आणखीन एक सरप्राईज मिळालं आहे मला. आणि मग ती सांगू लागते मल्हारने तिचा कसा वाढदिवस ऑफिसमध्ये सेलिब्रेट केला तो सर्व प्रसंग. आता ते सगळं ऐकून घेतल्यावर आई म्हणते, तू मल्हारला तू चुकीचं आहेस असं म्हणालीस, तू त्याच्यावर एवढं रागवलीस, त्याला एवढं ओरडलीस. हे बघ नुपूर, मल्हारने जे काही केलं ते तुझ्यासाठी केलं होतं, तुझ्या आनंदासाठी केलं होतं. त्यावर नुपूर म्हणत असते, आई, पण तुला माहिती आहे ना, मला आता ह्या सर्व गोष्टींमध्ये काहीही रस उरलेला नाही आहे, मला आता नाही आवडत हे सगळं. त्यावेळी मग आई म्हणत असते, अगं हो, पण या सगळ्याबद्दल मल्हारला काय माहिती? ह्या सगळ्यात त्याचा काय दोष आहे नुपूर? हे बघ नुपूर, कधीतरी विचार करावा लागतो समोरचा. नुपूर म्हणते, पण आई का? आणि हे बघ, आता हे टॅक्स बिल याचं काय करायचं तेही मला समजत नाही आहे, काय करू मी, सांग ना. आई म्हणते, अगं होईल याचं काहीतरी. आणि मला एक गोष्ट सांग, जेव्हा मल्हारने सकाळी तुझा वाढदिवस साजरा केला तेव्हा तुला एकही क्षणासाठी आनंद नाही झाला? तुला थोडंफार बरं नाही वाटलं? आता नुपूर म्हणते, आई, ते जाऊ दे गं. इतक्यात त्या ठिकाणी आता दमन येते. दमन नुपूरला म्हणते, नुपूर, हे बघ, काय मी तुझ्यासाठी सरप्राईज आणलं आहे. नुपूर म्हणते, काय आहे ताई? त्यावर दमन तिला आता लगेचच एक साडी देत म्हणते, हे घे, हे तुझ्यासाठी आहे.
तुला माहिती आहे आपल्या ऑफिसचा नियम आहे, दरवर्षी गुढीपाडव्याला आपण ऑफिसमध्ये गुढी उभारतो आणि ते सुद्धा पारंपरिक पद्धतीने कपडे वगैरे घालून, ज्वेलरी घालून, आणि त्यासाठी आपल्याला कपडेसुद्धा कंपनीच देते. हे तुझ्यासाठी आहे. बघ ना उघडून तुला कशी वाटते साडी ते सांग तरी. मग नुपूर ती साडी हातामध्ये घेते आणि साडी उघडून बघते. साडी खूप सुंदर असते. मग नुपूर आता आईकडे बघते, तर आता तिला लगेचच दमन विचारते, कशी वाटली नुपूर साडी? तर दुसऱ्या बाजूला आता जीव ही मल्हारकडे आलेली असते आणि ती मल्हारला म्हणत असते, ब्रो कसं वाटलं तुझ्या फ्रेंडला सरप्राईज? सांग तरी. काय म्हणाला तो? मी दिलेल्या टिप्स अँड ट्रिक्स सगळ्या तू फॉलो केल्यास ना? कसा झाला वाढदिवस? कसं झालं सेलिब्रेशन? ब्रो मी तुझ्याशी बोलते, सांग ना काहीतरी. व्हॉट्स रॉंग? काय केलं तुम्ही? मल्हार आता त्याची फाईल चेक करत असतो. त्यावर आता जीव त्याच्या जवळ जाते आणि म्हणत असते, ब्रो व्हॉट्स रॉंग? काय करतोयस तू? मी कधीपासून विचारते कसं केलं तुम्ही सेलिब्रेशन? सांग ना, तुझ्या फ्रेंडला आवडलं सेलिब्रेशन? बोल तरी काहीतरी. त्याबरोबर मल्हार काही बोलत नसतो. मग ती म्हणते, ठीक आहे तुला नाही बोलायचं ना, नको बोलू. मग मी एक काम करते, मी मॉमला बोलवते आणि मग आम्ही दोघं मिळून तुला छळतो. त्यावर तो म्हणतो, आवडलं तिला. त्यावर मग जिया म्हणते, काय ती? बट ब्रो तू तर मला म्हणाला होतास की तो तुझा मित्र आहे, आणि मग आता ही ती कोण आहे? त्याबरोबर मल्हार म्हणतो की ते जाऊ देत ना जीव. त्याबरोबर ती म्हणते, ठीक आहे मग मी आता मॉमला बोलवते आणि आम्ही दोघी मिळून तुला सतवतो, तुझी ती कोण आहे यासाठी. त्यावर मग लगेचच मल्हार म्हणतो, जीव 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 ऐक ना अगं आपल्या दोघांमध्ये पण काहीतरी सेटलमेंट होऊ शकते की नाही? प्रत्येक वेळेस का आईला मध्ये आणायचं? हां. त्याबरोबर ती म्हणते, मग सांग ना तुझी ती कोण आहे ते मला. मग मी नाही आईला बोलवत. बोल कोण आहे कोण तुझी ती? त्याबरोबर मल्हार म्हणतो, मिस नुपूरचा वाढदिवस होता आज. त्यावरती म्हणते, काय नुपूरचा? ओ नॉट बॅड, ओके ठीक आहे. मग काय कसं केलं सेलिब्रेट? त्यावर मल्हार तिचा कान पकडतो आणि तिला म्हणत असतो, ओ हॅलो, त्या फक्त आपल्या ऑफिसच्या एम्प्लॉई आहेत ना, म्हणून आपण त्यांचा वाढदिवस सेलिब्रेट केला आहे, कळलं? त्या व्यतिरिक्त बाकी काहीही अर्थ काढायचा नाही आहेस तू, समजलं का तुला? त्यावर लगेचच ती म्हणते, ओके सॉरी सोड ना कान ब्रो, कान दुखतोय माझा. त्याबरोबर मल्हार आता तिला म्हणत असतो, मी बोललेलं कळलं आहे का तुला? इतक्यात नुपूरचा फोन मल्हारच्या फोनवरती येतो. आता जीव फोनवरचं नाव वाचते, मिस नुपूर, आणि म्हणू लागते, ओ तुझ्या एम्प्लॉईचा फोन आला, हां उचल आणि थँक्स सांग हां तुझ्या एम्प्लॉईला. त्यावर मल्हार म्हणतो, तू जाशील का आत्ता? ती म्हणते, हो जाते ना, पण सांग तुझ्या एम्प्लॉईला, तिच्यामुळे माझा कान वाचला. आणि मग ती तिकडनं जाते. नुपूर इकडे मल्हारला म्हणत असते, सर मला थोडं तुमच्याशी बोलायचं होतं. मल्हार म्हणतो, हो बोला ना मिस नुपूर. नुपूर म्हणते, सर माझ्याकडे एक साडी आली होती आणि उद्या ती गुढीपाडव्याला घालायची आहे असं मला सांगितलं गेलं. त्यावर मल्हार म्हणतो की हो अगदी बरोबर, आपल्या कंपनीचा हा नियम आहे, दरवर्षी गुढीपाडव्याला आपण गुढी उभारताना पारंपरिक कपडे घालून छान दागिने वगैरे परिधान करून तसं सगळं करतो. 7 वाजेपर्यंत उद्या साधारण हा कार्यक्रम सुरू होईल सकाळी. त्यावर नुपूर म्हणते, सर सगळं पटतं आहे मला, पण मी काय रिक्वेस्ट करत होते, मी उद्या ही साडी नाही घातली तर चालेल का? मी एखादा साधा छानसा ड्रेस घालून आले तर चालेल प्लीज? हे एवढं तयार वगैरे होणं मला खरंच नाही जमणार. मल्हार म्हणतो, म्हणजे मी कितीही रिक्वेस्ट केली तुम्हाला तरी तुम्ही ऐकणार नाहीच आहात का माझं मिस नुपूर? त्यावर नुपूर म्हणते, सॉरी सर, पण नाही ऐकणार मी, कारण मला हे खरंच सगळं जमणार नाही हो. त्याबरोबर मल्हार म्हणतो, ठीक आहे मग मिस नुपूर, मग तुमचा बॉस म्हणून असं समजा की ही माझी ऑर्डर आहे की तुम्हाला उद्या ही साडी नेसूनच गुढीपाडव्याला यायचं आहे, आणि नो मोर डिस्कशन ऑन दिस टॉपिक. एवढं बोलत मल्हार आता फोन कट करतो आणि तो म्हणत असतो, सॉरी मिस नुपूर, पण मला कधीतरी तुमच्याबरोबर ह्या अशा पद्धतीने सुद्धा वागावं लागणार आहे, तुमच्या मनातल्या गोष्टी बाहेर पाडण्यासाठी, आणि मी ते करेन. त्याबरोबर नुपूर इकडे म्हणत असते, मला ना या मल्हार सरांचं काही कळतच नाही. त्यावर आई विचारते, काय गं आता काय झालं? नुपूर म्हणत असते, कधीतरी खूप चांगले वागतात आणि कधीतरी हे असं वागतात. आई म्हणते, म्हणजे काय बोलला तुला? त्यावर ती म्हणत असते, अगं बघ नाही, मी एवढी रिक्वेस्ट करत होते की मी दुसरी एखादी म्हणजे साधा एखादा ड्रेस वगैरे घालून आले तर चालेल का? तर सरळ म्हणाले नाही म्हणून. अगं याला काय अर्थ आहे? यांचं वागणं प्रिडिक्ट करताच येत नाही मला. त्यावर आई म्हणते, अगं नुपूर त्याचं काय चुकतोय? तो नेहमी जसा त्याच्या ऑफिसमध्ये गुढीपाडवा साजरा करतो तसाच याही वर्षी करतोय. त्यावर आईला नुपूर म्हणते, अगं आई पण हे सगळं मला नाही जमणार, माहीत आहे ना तुला? त्यावर आई म्हणते, नुपूर का नाही जमणार असं वाटतंय तुला? हे बघ तूच म्हणतेस ना कुठलंही काम माणसाने झोकून देऊन करायचं असतं म्हणून, आणि आता तू त्या एवढ्या मोठ्या ऑफिसची शेफ आहेस, ते सुद्धा सिनियर, मग
तुला तर उद्याच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावंच लागणार आहे. नुपूर मनामध्ये कुठलाही विचार न ठेवता अगदी आनंदाने तू या कार्यक्रमात सहभागी व्हायला हवं असं मला वाटतं. तू म्हणतेस ना की कुठलीही आडी नको ठेवायला काम करताना, मग आता तुझ्या मनामध्ये कशाला ठेवते आहे साडी? आणि तू उद्या छान आवरून जावं एवढंच आहे ना, मग जा की. कळतंय का नुपूर तुला मला काय म्हणायचं आहे? बाळा, उगाचच्या उगाच तुझ्या मनातल्या एकाच ह्याच्यामुळे तू सगळ्यांच्या आनंदावर विरजण टाकायला नको आहेस. कळतंय ना? उद्या सगळेजण आनंदी असणार आहेत, खुश असणार आहेत, त्यामुळे समजून घे. त्याबरोबर मग आता मात्र इकडे तिचा नाईलाज होतो आणि ती म्हणते कळलं आई. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला नुपूरची वहिनी ही आता सागरिकाचीच वाट बघत असते. आता तिला खूप जास्त गरमी होत असते. ती म्हणत असते बापरे, ह्या उन्हातानातनं बाहेर पडायचं म्हटलं ना की मला तर टेन्शनच येतं. केवढं गरम होतं, ह्या कधी येतील? इतक्यात तिकडे सागरिका येते आणि तिला गाडीमध्ये बसायला लावते. आता गाडीत बसून ती म्हणत असते वा वा वा, काय मस्त गारगार वाटते हो तुमच्या गाडीमध्ये. तुमच्या तर कारमध्ये सुद्धा AC आहे, आमच्या घरातला पंखासुद्धा धड चालत नाही. तुमच्या गादीसुद्धा किती मऊ मऊ आहेत हो या सीटच्या. वाव, खरंच खूप मस्त. आणि आमच्या घरापेक्षा मोठी तर तुमची गाडी आहे. मला खरंच खूप आवडली आहे. छान आहे, छान. त्यावर सागरिका म्हणते मी माझ्या गाडीचं कौतुक करायला तुला इथे बोलवलेलं नाही आहे. त्यावर वहिनी म्हणते का बोलवलं आहे तुम्ही मला? त्याबरोबर मग लगेचच आता सागरिका तिला सांगते तुमची ती म्हातारी आहे ना, तिच्यावर लक्ष ठेवायचं. त्यावर ती म्हणते काय त्या म्हातारीवर? इथं मला झालं आहे माझं जड आणि तुम्ही म्हणताय त्या म्हातारीवर लक्ष ठेवा. त्याबरोबर आता सागरिका विचारते आता काय प्रॉब्लेम आहे? त्यावर ती सांगते अहो, एवढे दिवस आमच्या घराचं प्रॉपर्टी बिल थकलं होतं आणि आता ते बिल आलं. ते बिल भरायचं आहे आणि बिलाची रक्कम खूप मोठी आहे. हे ऐकून सागरिका म्हणते काय बिल? ठीक आहे, एक काम कर, घरी जा आणि मला त्या बिलाचा फोटो पाठव. त्यावर ती म्हणते पण का? त्याबरोबर आता लगेचच सागरिका म्हणते तुला जेवढं सांगितलं आहे तेवढं काम करायचं. मला प्रश्न विचारलेले आवडत नाही माहिती आहे ना, मग मला प्रश्न विचारायचे नाही. आणि तसंही मी जे काम सांगितलं आहे ते केलंस तर त्यामध्ये फायदा तुझाच आहे हे माहिती आहे ना. मग मला प्रश्न न विचारता मी जितकं काम सांगितलं आहे तितकं करायचं. घरी जायचं आणि मला त्या प्रॉपर्टी बिलांचा फोटो पाठवायचा, समजलं? त्याबरोबर लगेचच आता ती म्हणत असते हो हो चालेल ना. आणि समजलं म्हणजे समजलंच. जिथे मला माझा फायदा दिसतो ना, अगदी कितीही छोटाशातलं छोटासा, तिथेही मी अगदी माझं फक्त डोळेच काय, कान, नाक, तोंड, हात, पाय सगळं उघडं ठेवून काम करते. काळजी करू नका. त्यावर मग लगेचच सागरिका तिला म्हणते मला त्या म्हातारडीची सगळी माहिती हवी. ती कुठे जाते, काय करते, कुणाला भेटते, कुणाशी बोलते, दिवसभरात ती जे जे काही करते त्या सर्व गोष्टींची माहिती आणि त्या बिलाचा फोटोसुद्धा, समजलं? त्यावर लगेचच वहिनी होकार देते. त्यानंतर ती सागरिकाला म्हणते चला आता मला जरा घरपर्यंत सोडा. सागरिका म्हणते उतर. त्याबरोबर लगेचच वहिनी गाडीतनं खाली उतरते. त्यानंतर मग आता ती घरी आलेली असते. घरी येऊन बघते तर काय, आता आई ही झोपलेली असते. वहिनी विचार करते चला बरं झालं म्हातारडी झोपलेली आहे, आता मला ते बिल शोधता येईल आणि पटकन त्याचा फोटोही काढून घेता येईल. मग आता लगेचच वहिनी बिल शोधायला सुरुवात करते. आता ती घरामध्ये ड्रॉवरमध्ये बिल शोधते, कपाटात बिल बघते, पण आता तिला दिसत नसतं. मग ती विचार करते अरे यार, या लोकांनी बिल नक्की ठेवलं तर ठेवलं कुठे? मग आता ती विचार करते हां, ह्या कपाटाच्या ड्रॉवरमध्ये नक्कीच असेल. मग आता ती हळूहळू दबक्या पावलांनी आता त्या कपाटाजवळ येते आणि तिकडे येऊन आता ती ड्रॉवर उघडते. ड्रॉवर उघडून आता ती शोधाशोध करते आणि तिला बिल सापडतं. ती म्हणते चला सापडलं बिल सापडलं. आणि मग आता ती लगेचच त्या बिलाचा फोटो काढते. इतक्यात त्या ठिकाणी नुपूर येते. नुपूर म्हणत असते वहिनी काय करतेस? त्याबरोबर लगेचच आता ती हात मागे लपवते आणि म्हणते की नाही काही नाही मी काय करणार. नुपूर लगेचच आता हातातलं फुलांचं ताट खाली ठेवते आणि म्हणत असते वहिनी बघू काय करतेस, बघू. आणि मग आता ती लगेचच हातामध्ये ते प्रॉपर्टी बिल घेत म्हणते हे तर आपल्या घराचं प्रॉपर्टी बिल आहे, याचं काय करत होतीस तू आणि याचा फोटो कशासाठी काढत होतीस? फोटो काढलास ना तू याचा? आता मात्र नुपूर तिला प्रश्न विचारू लागते आणि वहिनीला मात्र आता उत्तर काय द्यायचं हे सुचत नसतं. ती तिच्यासमोर बिंबासारखी उभी असते. नुपूर विचारत असते वहिनी काय झालं, तू का काढत होतीस याचा फोटो? वहिनी काहीच बोलत नसते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता गुढीपाडव्याच्या निमित्ताने सगळ्या मुली ऑफिसमधल्या लेझिम खेळत असतात. त्याबरोबर आता सागरिका म्हणते मी खेळणार लेझिम आणि ती आता नुपूरबरोबर लेझिम खेळायला उतरते. आता मुद्दामून नुपूरच्या पायात ती पाय अडकवते जेणेकरून नुपूर पडावी. पण नुपूर
नुपूर पडण्याऐवजी सागरिकाच पडते. आता सागरिका पडते आणि सागरिकाचा आता पाय चुकून जो गुढीचा बांबू असतो त्याला लागतो. आता गुढी पडणार असते त्यावेळी नुपूर गुढी पकडते. आता दुसऱ्या हाताने मल्हारसुद्धा तोपर्यंत गुढी पकडतो आणि आता ते दोघं जण गुढी जागेवर ठेवतात. अविनाश लगेचच म्हणतो, अरे गुढीची स्थापना तायडीच्या ऐवजी ह्या एम्प्लॉईच्या हातून झाली. त्यावर आई म्हणते, मग आता जर हिच्या हातून गुढीची स्थापना झाली आहे तर आपण गुढीची पूजा करण्याचा मानसुद्धा तिलाच देऊयात ना. त्याबरोबर सगळेजण बघतच राहतात आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.